नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपण जायकवाडी धरणातील पाणीसाठ्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा ही विनंती. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. जायकवाडी धरण आता 82% भरलं आहे. जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पिण्याच्या व सांडपाण्याचा प्रश्न 3 वर्षासाठी मिटतो आणि शेतीसाठी 2 वर्षाचा प्रश्न मिटतो. जर आजचा अधिकृत रिपोर्टनुसार माहिती घ्यायची असेल तर 60,000 लिटर पाणी प्रत्येक सेकंदाला धरणामध्ये येत आहे. यामुळे झपाट्याने धरणाची पातळीमध्ये वाढ होत आहे. अधूनमधून पावसाच्या पडत असलेल्या सरी यामध्ये हातभार लावत आहेत. नाशिक आणि नगर जिल्ह्यामधून धरणामधून जो होणारा विसर्ग याचा पण जायकवाडीला मोठा दिलासा होत आहे. जर आकडेवारीमध्ये पाहायचं म्हणलं तर धरणाची क्षमता 2909.04 दलघमी म्हणजेच 107.35 TMC धरणाची कॅपॅसिटी. आजचा जर पाणी साठा पाहायचा म्हणलं तर 2501.94 दलघमी पाणीसाठा आता धरणामध्ये आहे. जर TMC मध्ये पाहायचं म्हणलं तर 92.1 TMC सध्या धरणामध्ये पाणी आहे. जर धरणाला पूर्ण क्षमतेनं भरायचं असेल तर 107.35 TMC पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आणखी 15 TMC पाण्याची धरणाला आवश्यकता आहे. ते जर असंच पाणी येत राहिलं 60,000 क्युसेक्सनं किंवा यापेक्षा जास्त तर 15 दिवसाच्या आत धरण भरेल असा एक अंदाज आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.